संभाजीनगर प्रकरणाचं सत्य वेगळंच निघालं। 21 ऑगस्ट रोजी खवड्या डोंगरावर अवघ्या 4 सेकंदात एक कुटुंब होत्याचं नव्हतं झालं। खरं तर अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता। त्यानंतर अनेक शंका, संशय, अफवा याविषयी सुरू झालेल्या। काही तर याला फोनमुळे घडलं, तर काही म्हणाले कौटुंबिक वादामुळे, कारण की संपूर्ण कुटुंब गेल्यावर त्याची माहिती सांगायलाच कुणी उरलं नव्हतं। पण जेव्हा कुणालच्या आजोबांनी या प्रकरणात एक अशी माहिती दिली, एक असं सत्य सांगितलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। कारण की कालपर्यंत जे वेगळे अंदाज होते, पण आज एक असा विचित्र अँगल याच्यात समोर आला, जो याच्या आधी कधी समोर आला नव्हता, ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र खरं तर उलटवून टाकलं। ही घटना 21 ऑगस्टला घडली, पण 21 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला काय झालं होतं हे कुणालाच माहिती नव्हतं। आणि अखेरचे चित्र समोर आलं, त्यात एक वेगळंच नाव समोर आलं की ज्याने सगळ्यांना धक्का बसला। खरं तर 21 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली, त्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेत। पण त्या घटनेच्या आधी पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं याचा कोणताही व्हिडिओ नव्हता। पण मात्र तपास अधिकाऱ्यांनी चक्रे फिरवली आणि ते सत्य बाहेर आणलं। मागील 3 दिवसात घडलेला घटनाक्रम, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया अत्यंत विचित्र होत्या। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या गेल्या। अनेक लोक म्हटले आयफोन, तर काही वेगळी कारणं काढली। पण जेव्हा एखादी गोष्ट इतकी भयानक असते, पण तिच्या मागे खोलवर दबलेल्या गोष्टीची कल्पना कुणालाच नसते, आणि अखेर ती गोष्ट समोर आली। कॅमेऱ्यात जे दिसलं त्याला आज आपण खरं मानतो, पण पडद्यामागे काय धुमसत होतं याची कल्पनाच कुणाला नव्हती। जेव्हा काही पत्रकार कुणालच्या आत्याची मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी घरातील अशा काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या, ज्यावरून पहिला संशय निर्माण झाला होता। तेवढ्यात कुणालच्या आईचं सोशल मीडिया अकाउंट समोर आलं, ज्यावर त्यांनी स्वतःच्या ननंदेवर गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। पण या प्रकरणाचा सगळ्यात मोठा खुलासा तेव्हा झाला जेव्हा कुणालचे आजोबा कॅमेऱ्यासमोर आले। त्यांनी 15 दिवसापूर्वी घडलेली ती गोष्ट सांगितली, जेव्हा कुणालचे वडील गावी गेले होते। ही घटना डोंगरावर अवघ्या 4 सेकंदात घडली, पण तिचा पाया 20 वर्षापूर्वी रचला गेला होता, आणि 15 दिवसापूर्वी त्याचा शेवटचा अध्याय लिहिला गेला होता। सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते चव्हाट्यावर येतच। मग काय आहे या प्रकरणाचं खरं सत्य? या कुटुंबाच्या अंताला जबाबदार कोण? कुणालची आत्या नेमकं काय म्हणाली? आजोबांनी 20 वर्षाचा इतिहास, त्या शेवटच्या भेटीबद्दल काय सांगितलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमधून। खवड्या डोंगरावर एक अतिशय भयानक आणि दुर्दैवी घटना घडली। 19 वर्षाचा तरुण कुणाल, त्याच्या आईवडिलांसहित ती घटना अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राने सोशल मीडियावर पाहिली। ती आता रिपीट करणं चुकीचं, पण कायदेशीर आणि वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर त्या तिघांचे देह जेव्हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, तेव्हाच पहिला मोठा धक्का बसला होता। सामान्यतः जेव्हा एकाच घरातलं सगळं कुटुंब जातं, तेव्हा एकाच स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात। पण इथे मात्र एक सुन्न करणारी गोष्ट घडली। मृत्यूनंतर हे कुटुंब एकत्र आलं नाही। वडील मुरलीधर यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी जालन्यातील दरघर पिंपळगाव येथे नेण्यात आलं, तर आई संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यावर मुकुंदवाडी येथील माहेरच्या नातेवाईकांनी संस्कार केले। ही गोष्ट अत्यंत स्पष्ट करत होती की वाद फक्त 4 भिंतीत नव्हते, तर या वादामध्ये एक मोठी कौटुंबिक दरी होती। ही घटना कशी घडली हे सगळ्यांनी पाहिलं। काही म्हटले आयफोनमुळे, तर काही म्हणाले कौटुंबिक वादामुळे, तर काही तिसरंच कारण जोडायला सुरुवात केली। पण जेव्हा तपास अधिकाऱ्यांना ही घटना घडण्याच्या काही तास आधी काय घडलं होतं याची तपासणी केली, तेव्हा जी गोष्ट समोर आली त्याने या प्रकरणाला पूर्णतः बदलून टाकलं। घटना घडली 21 ऑगस्ट रोजी दुपारी, पण 20 ऑगस्ट रोजी नेमकं काय घडलं होतं ते कुणालाच माहिती नव्हतं। या संपूर्ण प्रकरणाची मूळ कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला 20 वर्ष मागं जावं लागेल। मुरलीधर चांदगुडे हे खरं तर संभाजीनगर नाही, तर मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड शहरात रहिवासी होते। 20 वर्षापूर्वी त्यांनी ते संभाजीनगर इथे आले असता त्यांचा संगीता यांच्याशी लव्ह मॅरेज झालं। मात्र या घरच्यांची त्याच्या संमती नव्हती, त्यामुळे मुरलीधर यांच्या कुटुंबाला त्याचा पूर्ण विरोध। याच विरोधामुळे मुरलीधर यांनी मूळ गाव सोडलं आणि ते छत्रपती संभाजीनगर इथे ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करू लागले। सुरुवातीच्या काळात त्यांनी अत्यंत हलाखीत दिवस काढले। कालांतरानं त्यांना 2 मुलं झाली। मोठा मुलगा आजारपणात दगावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। धाकटा मुलगा कुणाल हाच त्यांचा एकमेव आधार उरला होता। कुणाल अत्यंत हुशार, 10वीत 92% गुण मिळाले होते। तो नीट परीक्षेची तयारी करत होता। आता खरं तर हे सगळं सगळ्यांना माहिती आहे, पण कुणालच्या विषयीचे काही असे सत्य उघडकीस आले की ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती। पण घरामध्ये एका बाजूला कौटुंबिक तणाव तिकडे वाढत होता। मुरलीधर हे कामानिमित्त बाहेर असायचे। वडिलांनी वडिलोपार्जित शेतीतील काही हिस्सा मुरलीधर यांच्या नावावर केला होता।
त्यातील काही वाटा बहिणींनाही दिला होता. मात्र संगीता यांचा असा समाज होता की गावाकडचे नातेवाईक आणि ननंद मुरलीधर यांचा त्यांच्यावर प्रभाव टाकत होते. या जमिनीच्या आणि नात्याच्या वादातून पती पत्नीमध्ये सतत मतभेद होत राहिले. कुणाला आईच्या अत्यंत जवळचा, घरातील वादामुळे, आईच्या अश्रूमुळे त्याच्या कोळ्या मनावर खोल परिणाम झाला होता. आता सत्य समोर येत होतं, पण ते अजूनही अर्धवट होतं. कारण की नातेवाईक जे सांगत होते आणि सोशल मीडियावर जे दिसत होतं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मग अशा वेळी कुणालच्या आजोबांनी समोर येऊन जी माहिती दिली त्यांनी या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली. कुणालच्या आजोबांनी आणि बहिणींनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या काही आठवड्यापूर्वी मुरलीधर हे मूळ गावी आपल्या आजारी आईला भेटायला गेले होते. त्यांनी स्वतःच घरात भांडी घासली, जेवण बनवलं, आई वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लग्नानंतर दुरावलेला मुलगा अक्षरशः अनेक वर्षानंतर घरी आला आणि असं आपुलक्याने वागल्याने आई वडिलांना आश्चर्य वाटलं. पण हे आई वडिलांना जरी चांगलं वाटत असलं तरी ते जेव्हा संभाजीनगरला गेले तेव्हा त्यांच्या घरात वादाचा मोठा भडका उडाला. कुणालच्या आत्याने असा आरोप केला की मुरलीधर यांनी आई वडिलांशी चांगला संवाद साधल्यामुळे त्यांच्या घरात म्हणजे कुणालचे आई वडील यांच्यात प्रचंड वाद झाला. आई आणि मुलाने मिळून मुरलीधर यांना घराबाहेर काढलं. एक ट्रान्सपोर्ट गाडी चालक असणारे मुरलीधर अक्षरशः स्वतःच्या ट्रकमध्ये झोपायचे, बाहेर हॉटेलात जेवण करायचे. एका शहरात स्वतःचं कुटुंब असताना एका बापावर ट्रकमध्ये राहायची वेळ आली. या कौटुंबिक विघटनाचा आणि सततच्या संघर्षाचा सर्वाधिक फटका कुणालच्या मानसिक स्थितीवर बसला. कुणालला वाटत होतं की आई वडील एकत्र राहावेत, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आर्थिक चणचण किंवा आयफोनच्या हप्त्याचा प्रश्न नव्हता, कारण काकांनी स्पष्ट केल्यानुसार घरात गरिबी नव्हती. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले जात होते. व खरा प्रश्न होता घरातील असहाय्य मानसिक तणावाचा. पण तरी प्रश्न अनुत्तरित राहतो. 21 ऑगस्टच्या दुपारी डोंगराच्या कड्यावर जाण्यापूर्वी आदल्या रात्री घरात असं काय घडलं होतं की ज्यामुळे कुणालनं हा निर्णय घेण्याचा विचार केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्टच्या रात्री मुरलीधर जेव्हा घरी आले तेव्हा घरात पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाल्याची चर्चा सुरू झाली. हा वाद इतका टोकाला गेला की घरातील सर्व संवाद पूर्णपणे संपला असावा. कुणाल रात्रभर अत्यंत अस्वस्थ असावा. मानसिक घुसमट अस्वस्थ झाल्यामुळे 21 ऑगस्टच्या सकाळी तो आता मी परत जाणार नाही असं सांगून थेट खवड्या डोंगराच्या दिशेने निघून गेला. डोंगराच्या कड्यावर कुणाल 3 तास उभा होता. पोलीस, स्थानिक आणि माजी सरपंच नागरिक त्याला समजवत होते. आईने मुलासमोर मंगळसूत्र काढून फेकत आपण वेगळे राहू अशी विनवणी केली. पण कुणाल एकाच वाक्यावर ठाम होता, आता काही बदलणार नाही. या समस्येवर आता कोणताही उपाय राहिलेला नाहीये. वडील मुरलीधरही त्याच्या ठिकाणी धावत पोहोचले, पण 4 सेकंदात ते कुटुंब होत्याचं नव्हतं झालं. खरं तर ही घटना एक मोठा शॉक देणारी ठरली आहे. याच्या मागे अनेक अफवा, अनेक शंका, संशय त्याच्यामध्ये होत आहेत. पण अजूनही तपास यंत्रणा याच्यावर व्यवस्थितपणे तपास करत आहे. तपासाअंती याच्यामध्ये जे समोर येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. पण त्याआधी कुठल्याही अफवेला त्या ठिकाणी समर्थन करू नका. आणखी तपास यंत्रणांना कुठलीही प्रकारची माहिती याच्यात आलेली नाहीये, त्यामुळे कुठल्याही गोष्टींवर भरोसा ठेवू नका. पण तुमचं मत या घटनेविषयी काय, नेमकी कोणाची चूक होती, तुमचं मत काय, कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. धन्यवाद.